हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? आज आहे दिवस तिसरा आणि आम्ही अजूनही पंढरपूरमध्ये आहोत. आम्ही आता इथून कोल्हापूरला जायला निघालेलो आहोत. कोल्हापूरमध्ये आम्ही महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही ज्योतिबाला जाणार आहोत. तिथून मग आम्ही बाळूमामा इथे जाणार आहोत आणि स्टेसाठी मग तिथेच आहे आजचा दिवस आमचा. सो आज प्रवास खूप मोठा आहे. सो मध्येच आम्ही दुपारच्या जेवणाची सुद्धा सोय मध्येच करणार आहोत. ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेनच. सध्या आमची बस सामानाने लोड होते. आता बघा आमची ही बस लोड होते सामानाने. काय चाललंय? आरडाओरडा. सो आता बघा आमची बस लोड होते सामानाने. सगळेजण निघायच्या तयारीमध्ये आहेत. तर गाईज आम्ही आता नाश्ता करायला इथे मध्येच उतरलेलो आहोत. बघा नाश्ता काय आहे. काय नाश्ता नाश्ता काय? 15 minutes later. त्याला नाश्ता आलाय, गरम गरम वडापाव आणि इथे वडा उसळ घेतलेली आहे. त्याला थाली घेतलं इथे. त्यांचा नाश्ता झालाय. कधी कांदाच दिले तुम्हाला खावायला. नाश्ता केला. नाश्ता झाला? नाश्ता झाला का? यास आता व्यवस्थित नाश्ता झालेला आहे. आता आम्ही जातो कोल्हापूरला. कोल्हापूरचं अंबाबाईचं दर्शन घेऊन नंतर ज्योतिबाचं दर्शन घेऊन आम्ही आदमापूर या ठिकाणी बाळूमामा ठिकाणी वस्तीला राहणार आहोत. धन्यवाद. बाबा काय नाश्ता? पुरी भाजी एक हॉटेल चांगलं भेटलेलं आहे. अगदी गरमा गरम दरवर्षीप्रमाणे या हॉटेलला आम्ही येतो. चला या टेबलवर कोण बसलंय बघू आपण. यांची फॅमिली बसले. झाला नाश्ता झाला का? तुझी पोरगी आमची बरोबर असती ना ही सगळं खायला शिकली असते. हिला तुम्ही घेऊन जा. हिला घेऊन जा तुम्ही घरी. माई येते. झाला नाश्ता? आता नाश्ता झालेला आहे. फक्त बाकी आम्ही तुला देतो 200 रुपये. तू होतो आमच्या 2 बॅग्स ज्या आहेत त्या रूमवरच राहिल्या होत्या आणि आम्ही 20 किलोमीटर आलो. नंतर आम्हाला समजलं की त्या बॅग तिथेच राहिले. त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं. त्यानंतर मग ते स्वतः इथे ती बॅग घेऊन आले आणि वरून त्यांनी त्या बॅगचे चार्जेस पण नाही इथे आले तेवढ्या लांब आणि त्यांनी त्याचे काही चार्जेस सुद्धा घेतले नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे. चला आपण आता पुढच्या प्रवासाला निघूया. eternity later. आम्ही आता इथे दुपारच्या जेवणासाठी उतरलेलो आहोत. आई मेनू काय आहे जेवणाचा?
मुगाची तिखट डाळ पापड. आज साधं सुद्धा जेवण आहे मस्त. चला तुम्हाला दाखवते, जेवण झाल्यावर दाखवते. बघा आम्ही या झाडाच्या इथे उतरलोय. मस्त छान जागा आहे आणि सावली आहे इथे. आम्ही आता रील करणार आहोत. घुमरो घुमरो. नाही तर काय? गेले नाही तर आपला बाबू तर आता सर्वजण मस्तपैकी बसून मदत करणार आहोत जेवण बनवायला. सिलेंडर आई ओरडे गर्दन जेवायचं नाही आज काय उतर. ते पण करतो, थांबा ते पण करतो. ती गाडी जेवायला आली. गाडी जेवायला आली बघ. मागे बघ गाडी आली. बँडेड क्वीन बाय बँडेड क्वीन. वन मॅन शो आहे ना ती. काय दिले आपण भेंडी घेऊन आज करू. हे कापी तर ना काढ. अरे पण जास्त पडेल त्याची. उभी रे तू. तेल न यायला हे न ते भाऊ नको लागू खरी पत्ता उरते वाऱ्या. असं उतरलं नाही ना, बसायला होत नाही. थोडा साईड. ये तू ये. किती पाहिजे बघे. A few moments later. ज्योतिबाची माहिती तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितली होती, गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये सांगितली होती. ह्याला दक्षिण काशी असं पण म्हणतात आणि महालक्ष्मी अंबामातेचा भाऊ म्हणून ज्योतिबाला ओळखलं जातं, कारण त्याने युद्धामध्ये महालक्ष्मी मातेला मदत केली होती. आणि हे दख्खनच्या पठारावर आहे म्हणून त्याला दख्खनचा राजा ज्योतिबा असं म्हणतात. खूप उंचावर हे मंदिर आहे आणि हे शंकराचा अवतार आहे हा. काय पाऊस चालू आहे. आम्ही येतो ना. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. भविष्य गेल्या वर्षी काढलं होते.
इथे आजूबाजूला तुम्हाला नाश्ता करण्यासाठी छोटे छोटे स्टॉल पण आहेत. प्लस इथे किचनचे सामान पण आहेत बघा. चला आपण आतमध्ये जाऊया. हे मंदिर आहे ते खाली आहे, म्हणजे पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावं लागतं. कॉमनली आपण जेव्हा मंदिर बघतो ते उंचावर असतं, म्हणजे आपल्याला चढून जावं लागतं मंदिरामध्ये. पण हे मंदिर आहे ते खाली आहे, सो आपल्याला आधी पायऱ्या उतरून खाली जावं लागेल. इथे देवाला गुलाल लागतो. आता तिथे पाऊस पडून गेलाय, त्यामुळे ओलावा आहे. आणि खूप उंचावर असल्यामुळे इथलं वातावरण पण खूप थंड आहे. चला मंदिर आहे, मंदिराचा कलश दिसतो, मला दाखवतो. हा बघा मंदिराचा कलश आहे. दरवर्षी इथे ज्योतिबाची जत्रा भरते, खूप मोठी जत्रा असते ती. आणि तेव्हा पालखी निघते देवाची. तर ज्योतिबाला दवणा लागतो आणि खोबरं खारी चला तुम्हाला मी आता मंदिराचं दर्शन दाखवतो. हा प्रसाद लागतो. मंदिरामध्ये एंट्री वगैरे बघा हे मंदिर. आणि इथे समोरच कालभैरवांचं मंदिर आहे. आता अधिक मास असल्यामुळे गर्दी आहे भरपूर मंदिरामध्ये. Much later. दर्शन झालं, पटकन झालं, एवढी काही जास्त गर्दी नव्हती. आता आम्ही इथून चाललेलो आहोत कोल्हापूरला. चल. आम्ही नाश्ता करायला बसलोय. आणि नाश्त्याला बघा आप्पे घेतलेत, मस्त छान छान गोल गोल आप्पे. आणि आपल्याला पिझ्झा येते. पिझ्झा खाणार? हे काय घेतलं? आता आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मातेचं दर्शन करण्यासाठी. तर इथेही गर्दी आहे आणि क्लायमेट थोडं चांगलं आहे आज. कारण जेव्हा आम्ही ज्योतिबाला गेलो होतो तेव्हा पाऊस पडून गेला होता, त्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता. पण इथे सगळं सुक्कं आहे, त्याच्यामुळे जरा बरं वाटते. इथेही कॅमेरा अलाउड नाही आहे. मी बाहेरच्या साईडला ब्लॉग शूट करते, आतमध्ये अलाउड नाही आहे.
चला इथे आम्ही आता चप्पल काढून घेतो आमची. महालक्ष्मी अंबामातेला महाराष्ट्राची कुलस्वामिनी असं म्हटलं जातं. आणि 51 शक्तिपीठांमधलं एक शक्तिपीठ आहे हे. इथे गर्दी आहे त्यामुळे आम्ही मुखदर्शन करतो आहोत. बघा गर्दी आहे कॅमेरा किशन आणि इथे मंदिराचं काम देखील चालू आहे. तर आताच आमचं दर्शन झालं आणि मुखदर्शन घेतलं आम्ही. मुखदर्शनाच्या रांगेमध्ये एवढी काही गर्दी नाही आहे, पण जर तुम्हाला जवळून दर्शन हवं असेल तर बराच वेळ जातो.